नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. डेक्कन क्वीन रेल्वे महोत्सव साजरा. ऐतिहासिक गाडी नव्या रूपात मुंबईहून रवाना. डेक्कन क्वीन आता नव्या रूपात प्रवाशांसाठी सज्ज. गॅस सिलेंडर उशिरा मिळत असल्याने स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर. गावात रॉकेल मिळतं, शहरात का नाही? नागरिकांचा प्रशासनाला सवाल. लोणावळ्यातील जिल्हा रुग्णालय 1 मे पासून सेवेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची पाहणी. मावळ परिसरातील आरोग्य सेवा नवी उभारी मिळणार. घरगुती वीज ग्राहकांना फायदा. विजेची कोणतीही दरवाढ नाही. 2030 पर्यंत दर कपात होणार. आदेश जारी. रेल्वे अपघात थांबवण्यासाठी उपाय. लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थानकांची उद्घोषणा व्हावी. हायकोर्टाचे प्रशासनाला निर्देश. 30 आणि 31 मार्चला राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन. ठाणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 7व्या वेतन आयोगाची थकबाकी आणि 3रा हप्ता मंजूर. मनपातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अहिल्यानगर मनपाच्या अर्थसंकल्पाच्या सभेत एकच गोंधळ. 2018 साली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना इतर नगरसेवकांनी सभागृहाबाहेर काढले. सांगली पोलीस दलाच्या कार्यक्रमांवर आमदार रोहित पाटलांचा बहिष्कार. पोलीस अधीक्षकांना धाडलं निवेदन. जोपर्यंत अवैध धंदे अंमली पदार्थ विक्री विरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत सांगली पोलीस दलाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावणार नाही अशी भूमिका. मुंबईचं आकर्षण वनराणी पुन्हा बंद. तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडित. पर्यटकांकडून संताप, नाराजी व्यक्त. पेणमधील भोगावती नदीत बुडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू. व्हॉलीबॉल खेळत असताना बॉल पाण्यात गेल्याने पेणमधील भोगावती नदीमधील पिंपळ डोहातून बॉल काढताना बुडून मृत्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.